गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे. नेहमीप्रमाणे धावपळीची सकाळ. आज आहे बुधवार, म्हणून आज यांच्या टिफिनसाठी बनवते अंड्याची बुर्जी. अंड्याची बुर्जी तर सगळेच जण बनवतात, पण आज तुम्ही पहा मी कशी बनवते. आज मी बनवलेली बुर्जी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. साधी सोपीच रेसिपी आहे, त्याच्यामध्ये काही विशेष असं नाही आहे, पण म्हटलं आज तुमच्याबरोबर शेअर करावं म्हणून हाच व्हिडिओ शूट करते. अंडी घेतली आहेत मी 5-6 बुर्जीसाठी. कढईमध्ये तेल घेतलं आहे, तेलामध्ये कढीपत्ता, 3-4 लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत, सोबतच जिरं घेतलं आहे आणि चिरलेली कोथिंबीर मी फोडणीमध्ये घालणार आहे. मला कोथिंबीर फोडणीमध्ये घालायला खूप आवडते, म्हणजे त्या फोडणीचा जो सुवास असतो तो खूप छान येतो. सोबतच 3-4 मी बारीक कांदे घेतले चिरून. ते कांदे फोडणीमध्ये मी छान परतून घेणार आहे रंग बदलेपर्यंत. कांदा लवकर शिजण्यासाठी मी आत्ताच बुर्जीसाठीचं लागणारं मीठ घालून घेते आणि कांदा परतून घेते. लालसर होईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. सोबत 2 ते 3 मी बारीक चिरलेले टोमॅटो घेतलेत, ते पण चांगले परतून घेतलेत. हळद, तिखट आणि धणे जिरे पावडर असं सगळं घालून सगळं फोडणीचं साहित्य मी एकजीव करून घेणार आहे, चांगलं परतून घेणार आहे. कांदा आणि टोमॅटो जरा तेल सुटेपर्यंत परतण्यासाठी मी 2 ते 3 मिनिटं त्या कांदा आणि टोमॅटोला एक वाफ देणार आहे झाकण ठेवून. आणि 2-3 मिनिटांनी झाकण काढून आपण बघितलं तर मस्त तेल सुटलेलं असतं आणि कांदा आणि टोमॅटो मस्त मऊ झालेला असतो. म्हणजे बुर्जी खाताना ना आपल्याला असं कडक कडक कांदा आणि टोमॅटो लागत नाही जर तुम्ही झाकण ठेवलं 2-3 मिनटं तर. 5-6 अंडी मी फेटून घेतलेली होती. बघा किती छान कलर पण आला आहे आणि तेल पण सुटलं आहे. कांदा आणि टोमॅटो अशा प्रकारे तुम्ही वाफेवर शिजवला ना की मस्त तेल सुटतं. आता ही फेटलेली अंडी मी कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करून घेते आणि व्यवस्थितपणे सगळं साहित्य मी एकत्रित करून घेते. अशा प्रकारे व्यवस्थित एकत्र करून घेतलं तर बुर्जीच्या गुठळ्या होत नाहीत आणि बुर्जी व्यवस्थित एकदम छान होते. तर बघा मी असं करते आहे. अंडी आणि कांदा टोमॅटो एकत्र झालं की मी परत 1-2 मिनटाची वाफ दिली आहे बुर्जीला आणि परत सगळं साहित्य एकत्र करून घेतलं आहे. बुर्जी व्यवस्थित गॅसवर परतून घेतली आहे आणि नंतर थोडीशी कोथिंबीर घातली आहे उरलेली आणि परत थोडीशी बुर्जी परतून घेतली आहे व्यवस्थितपणे मंद आचेवर. आणि ही डब्यासाठीची झटपट बुर्जी आहोंसाठी तयार आहे. बाय.